काही दिवसापूर्वी आपण एक बातमी केली होती ज्यामध्ये आपल्याला हे कळालं होतं की पुण्यामध्ये 300 इल्लीगल बस थांबे आहेत आणि त्यावेळेस आपण मनसेचे कार्यकर्ते हेमंत संभुशेशी संवाद साधला होता. आपण त्यांच्याकडूनच आता जाणून घेऊया की आता याच्यावर काय निर्णय घेतला आहे आणि कशा प्रकारे शिक्षा देण्यात आलेली आहे या सगळ्या लोकांना की ज्यांनी हे काम केलेलं आहे. तर दादा काय झालाय विषय आणि आता कशा प्रकारे कारवाई केलेली आहे? मला आठवतंय तुमच्याच माध्यमातून आपण हा विषय जेव्हा केला होता, तर त्यावेळेला हे जे 300 जाहिरातींसाठी बस थांबे उभारले होते, तर ते अनधिकृत पद्धतीने उभारले होते आणि म्हणून त्याच्यासाठी आपण मागणी केली होती, की ठेकेदाराला ब्लॅकलिस्टेड करा आणि संबंधित जो कोणी अधिकारी आहे, त्या अधिकाऱ्यावरती कारवाई करा. मी तुमच्या माध्यमातून एकदा जाहीरपणे सांगू इच्छितो, की या बाबतीमध्ये मी महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम आणि आपले जे PMPLचे अध्यक्ष जे आहेत पंकज देवरे, मी त्यांचे जाहीर आभार मानतो. कारण का त्यांनी माझ्या या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यांनी तातडीने याची सगळी चौकशी केली, खातरजमा केली, सगळे पुरावे बघितले आणि ते पुरावे बघितल्यानंतर त्यांना जाणवलं की यात तथ्य आहे आणि त्यांनी ही पहिली कारवाई आहे जी PMPLनी केली आहे. अध्यक्षांनी त्यांचे चीफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर दत्तात्रय झेंडे यांना त्यांच्या पदावरनं खाली आणून त्यांना वाघोलीला डेपो मॅनेजर केलेलं आहे. ही फार मोठी कारवाई झालेली आहे. त्याचबरोबर त्यांनी जो ठेकेदार जो आहे सिद्धी एंटरप्राइजेस म्हणून, त्या सिद्धी एंटरप्राइजेसला नोटीस बजावली आहे की बाबा तुला ब्लॅकलिस्टेड का करू नये. ही कारवाई आता ह्या याच्यात पहिला टप्पा पूर्ण आलाय. पण मी एवढ्यावर थांबत नाही, कारण का माझं समाधान याच्याने होणार नाही. मला असं वाटतंय की ह्याच्या मुळापर्यंत जाऊन याबद्दल कारवाई होणं गरजेचं आहे. हे बस थांबे ज्या ज्या ठिकाणी उभे राहिले त्या ठिकाणी आकाशचिन्ह विभाग आणि पथ विभाग या दोन्हीचे कर्मचारी जे काम करतात, जे अधिकारी काम करतात, त्यांना दिसलं नाही का हे बस थांबे उभारताना? मग ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे? आता हे बस थांबे जे उभारले त्याचं काय करणार आहे? दंड वसुली तुम्ही म्हणताय करणारे ठेकेदाराकडनं, तिप्पट दंड वसुली ती करणार, तुम्ही ती करा. पण मग जे उभं राहताना ज्यांनी डोळेझाक केली त्या अधिकाऱ्यांवरती पथ विभाग काय कारवाई करणार? त्यांना कोणाला दोषी ठरवणार? ही माझी मागणी आहे. ती मी आयुक्तांकडे मागणी करतोय किंवा या संदर्भामध्ये तुम्ही पथ विभागाच्या अधिकाऱ्यांना जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा. आकाशचिन्ह विभागाचे जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा. जर त्यांना ते अधिकारी फाइंड आउट करता येत नसतील तर नाईलाजाने मला असं म्हणावं लागेल की तुम्ही पथचे शहर प्रमुख आणि आकाशचिन्हचे शहर प्रमुख त्यांच्यावर कारवाई करा. ही माझी मागणी आहे. तुम्हाला काय वाटतं जे बस थांबे आता सध्या उभे आहेत तर त्यांना तोडलं पाहिजे, कारण की ती जागा पण आपली म्हणजे नाही का घेतल्या जाते त्या बस थांब्यांनी? एक तर तुम्ही असं करा की हे जे बस थांबे आहेत ज्या ठिकाणी PMPLचे नागरिकांसाठी म्हणून बस थांबे नाही आहेत तिथे त्याचा उपयोग करा की त्याचा सदुपयोग होईल आणि तो उरलेले बस थांबे काढून टाका. कारण का नागरिकांना फुटपाथ चालायला नाहीयेत आणि तुम्ही कुठलाही सर्वे न करता पाहिजे तिकडे जाहिरातींसाठी हे बस थांबे टाकले. हे असं होत नाही. हे जे सगळं जे केलेलं आहे म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे महानगरपालिका. म्हणजे किती गोष्टीत खायचे पैसे? काहीतरी लाज, काहीतरी शरम या अधिकाऱ्यांना. आणि ती जर नसेल ना तर आम्ही आता पुराव्यानिशी कागदपत्रांनिशी हात जोडून सांगितलंय, आम्ही जर हात सोडले तर ह्यांना महागात पडेल. त्याच्यामुळे मी आता परत एकदा शेवटचं त्यांना सांगतोय की तुम्ही लवकरात लवकर ही दंडात्मक वसुली करा, त्याला ब्लॅकलिस्टेड पूर्ण करा आणि हे जे बाकीचे अधिकारी आहेत त्यांच्यावर दोष ठेवून, दोषारोप पत्र ठेवून त्यांना त्या पद्धतीने त्यांचं कारवाई करा. आता यांच्या ह्या नवीन मागण्या महानगरपालिका पूर्ण करतीये की नाही ते आपण नक्कीच बघूया. तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे.